मेहरबानचे सध्या स्टार आहेत. मेहरबान सध्या टॉपलाच पळतोय. एखाद्या बैला जसे स्टार असतील तसे सध्या मेहरबानचे पण भरपूर स्टार आहेत. गाडी चांगली पळती. त्याच्यामुळे एक वैशिष्ट्य आहे, मल्हार उलट आतल्यापेक्षा कडीने जास्त पळतो. फक्त आतल्या बैलांना दम धरायचा का, तर कडीची गती ते एवढे खतरनाक आहे. जो आत सगळ्यांना वाटतंय ना बैल आतलंय पळतोय, त्याच्यापेक्षा डबल बैल कडीने पळतो. नाही, आपल्या बैलाने कडीने पळून पण एक नंबर केलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय वाटत नाही. फक्त आतल्या बैलाने साथ द्यायची. कडीने लागल्यावर तर उलट विषयच नाही याचा. कडीने उलट जे सिद्ध करू शकतो ते मधून नाही करू शकत. प्रचंड व्हायरल असलेला आणि बैलगाडी क्षेत्रात सर्वाधिक मागणी आणि खरेदी झालेला 92 लाखाचा मल्हार 11-11 आज आपल्या समोर आहे. आणि कदमवाडी महाराष्ट्र केसरी मैदान आज पार पडलेला आहे आणि या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी झालेला आहे. तर मल्हारचे मालक आहेत, त्यांची काय प्रतिक्रिया आहे. आपल्या भागात येऊन महाराष्ट्र केसरीचं मैदान प्रथमच आज खेळलेत आणि प्रथम क्रमांकाचा मान मिळवलेला आहे. तर दादा नमस्कार. बोला. नमस्कार. तर काय सांगाल, आज जास्ती करून भागा मुंबईला बैल पळतो आणि आज महाराष्ट्र केसरीचा 1 नंबरचा मानकरी झालाय. काय तुमची म्हणजे कसं वाटतंय आज? आज आनंद तर भरपूर झाला, कारण की बैल वैयक्तिक तर पळतेच आणि आजारपणातून नेमकाच आता काही दिवस आजार होता आणि आजारपणातून नेमका उठला आणि 1 नंबरचा मान पटकून दिला. त्याबद्दल तर खूप आनंद झाला. आता बऱ्याचशा लोकांना प्रश्न असतो की ज्यावेळेस मल्हारचा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती किंवा युट्यूबवरती व्हायरल होतात, त्याच्या पायालाचे 2 पट्ट्या बांधलेल्या असतात, त्याचा काय विषय नक्की? ते थोडा बैलाला पायात प्रॉब्लेम आहे आणि ते पुढे पळत आला का दगडी वगैरे लागली नक्की फुटते त्याची, त्यामुळे थोडा पायाला बांधा लागते. बघू शकता मित्रांनो, बैल आजारपणात असतो, मालकाच्या नावासाठी पळतो आणि 1 नंबर करून देतो. या ना, म्हणजे आज आजारपणातनं उठून बैलाने 1 नंबर केलाय. आणि इकडे आमचे मालक आहेत, मॅनेजर. तर दादा कसं वाटतंय आज मैदानात आपला बैल 1 नंबर केलेला आहे? काय आनंद आहे. कडीने पळून 1 नंबर, म्हणजे कडीने पळाला, सेमी पास केला. सेमी म्हणजे फायनलचा फेरा होता आजच्या मैदानातला. सेमी म्हणजे फायनलचा फेरा होता आणि तो कडीने पळून सेमी पास केला, त्यामुळे मोठा आनंद. नक्कीच दादा, ज्यावेळेस शेमीच्या चिठ्ठ्या पडल्या हो आणि बैलाला कड आली, हो, तेव्हाच बऱ्याचशा प्रेक्षकांना धाकधूक लागली होती की आज नक्की मल्हारचं काय होतं. म्हणजे बैल इतका वेगाचा बैल आणि एक वैशिष्ट्य आहे, मल्हार उलट आतल्यापेक्षा कडीने जास्त पळतो. फक्त आतल्या बैलांना दम धरायचा का, तर कडीची गती ते एवढे खतरनाक आहे. जो आत सगळ्यांना वाटतंय ना बैल आतलंय पळतोय, त्याच्यापेक्षा डबल बैल कडीने पळतो. नक्कीच. आणि बैलगाडी क्षेत्रात एखादा बैल पळत असतो तर एकट्या बैलाचं श्रेय नसते, नक्कीच त्याला साथीदाराची गरज असते. आणि आज मेहरबान पळाला. हो, काय सांगणार चांगला. मेहरबानचे सध्या स्टार आहेत. मेहरबान सध्या टॉपलाच पळतोय. एखाद्या बैला जसे स्टार असतील तसे सध्या मेहरबानचे पण भरपूर स्टार आहेत. गाडी चांगली पळती, त्याच्यामुळे काय विषय नाही. नक्कीच. आणि बऱ्याचशा प्रेक्षकांना आतुरता लागली होती की सेमीला गाडी कडनं लागली आणि नंतर फायनली थोडक्यात कडन आला, म्हणजे 1 नंबर तास आत आला, पण तो म्हणजे कडनच झाला, पब्लिकनच झाला. नाही, आपल्या बैलाने कडीने पळून पण 1 नंबर केलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय वाटत नाही. फक्त आतल्या बैलाने साथ द्यायची. कडीने लागल्यावर तर उलट विषयच नाही याचा. कडीने उलट जे सिद्ध करू शकतो ते मधून नाही करू शकत. आणि जेव्हा त्याचा इज्जतीचा प्रश्न होतो त्यावेळेस ते वेगळं काहीतरी घडत त्याने आजपर्यंत दाखवून दिलं. नक्कीच मालकाच्या अस्तित्वासाठी बैल काहीतरी करत असतो, हे आज मल्हारनं आणि मेहरबाननं करून दाखवलं. दादा, मेहरबानच्या पुढील वाटचालीसाठी आणि मल्हारच्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडूनही शुभेच्छा आहेत आणि असंच तुमचं शरीर क्षेत्रात नाव गाजवावं हीच आमच्याकडून अपेक्षा आहे. बाकी धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल.